नमस्कार मित्रांनो, डी गोल्डन वाईन या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। तसंच जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो शेअर करायला सुद्धा विसरू नका। मित्रांनो मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि आभार मानतो। तुम्ही मला फोन करतायत, मेसेज करतायत आणि नवीन नवीन विषयावरती बोलण्यासाठी मला तुम्ही विषय देतायत, विषय सुचवतायत आणि याचा अर्थ की मी जी काय माहिती सांगत आहे ती तुम्हा सर्वांना आवडत आहे। तर याच्याबद्दल तुम्ही जे काय मला प्रेम देताल त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे। धन्यवाद तुम्हा सर्वांना। आणि आजचा विषय मी असाच निवडलेला आहे, मला आपले जे व्ह्यूअर आहेत त्यांनी सुचवलेलं आहे की बिझनेस करत असताना कोणकोणत्या कायदेशीर बाबी आपल्याला पूर्ण कराव्या लागतात। गव्हर्नमेंट कंप्लायन्सेस असतात किंवा जे काही लायसन्सेस वगैरे असतात तर कोणकोणते लायसन्सेस घ्यावे लागतात, काय काय असतं त्याबद्दलचा मला प्रश्न विचारला होता, त्याबद्दल मी माहिती देत आहे। तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे त्या अगोदर की कोणकोणत्या प्रकारचे बिझनेस असतात। त्यावरून मग पुढची स्टेप आहे की मग त्या बिझनेससाठी लागणाऱ्या त्या लिगल किंवा कायदेशीर गोष्टी किंवा कायदेशीर कागदपत्र। तर मित्रांनो आजच्या विषयाला सुरुवात करूया। सगळ्यात आधी कोणकोणते प्रकारचे बिझनेस असतात तर सगळ्यात आधी प्रोप्रायटरशिप बिझनेस, जो व्यक्तिगत बिझनेस असतो, एक माणूस एक व्यक्ती स्वतः तो बिझनेस सुरू करते। दुसरा असतं पार्टनरशिप फर्म, कमीत कमी 2 व्यक्तींनी सुरू केलेला व्यवसाय। तिसरा असतं एल-एल-पी सुद्धा एक पद्धतीची पार्टनरशिप फर्मच असते, पण ते थोडंसं प्रोफेशनल पद्धतीने, म्हणजे त्याच्यामध्ये पार्टनर्सला डायरेक्टर म्हटलं जातं आणि ते गव्हर्नमेंटचं जे हे एमसी आहे त्यांच्या अंडर ते येतं, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स। चौथा आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ती सुद्धा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्या अंडर येते आणि त्याच्यासाठी ते प्रोफेशनल थोडंसं टच त्याला प्राप्त होतो। त्यानंतर पाचवा आहे ओपीसी, हा नवीन कन्सेप्ट आहे। ओपीसी अर्थात 1 पर्सन कंपनी, ही सुद्धा एक प्रकारची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते, पण ती कंपनी सुरू करताना एक व्यक्ती डायरेक्टर म्हणून असू शकतो। त्यानंतर 6वा आहे पब्लिक लिमिटेड कंपनी आहे। त्यानंतर लिस्टेड कंपनीज असतात ज्या शेअर मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड असतात, सरकारी कंपन्या असतात। तर म्हणजे अशा खूप साऱ्या कंपनीचे पद्धती आहेत, बिझनेसच्या पद्धती आहेत आणि त्यातल्या आपण सुरू करूया आता कायदेशीर बाबींबद्दल। तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण प्रोप्रायटरशिप, व्यक्तिगत जो बिझनेस आहे त्याबद्दल माहिती करून घेऊया। तर व्यक्तिगत बिझनेस ज्या वेळेला मित्रांनो तुम्हाला करत असतात तर कायदेशीर कागदपत्रांची गरज असते का? मित्रांनो कोणत्याही बिझनेस करत असताना कायदेशीर कागदपत्रांची गरज असते, पण भारतामध्ये प्रोप्रायटरशिप बिझनेससाठी लोक सहसा त्याला कागदोपत्री करणं म्हणजे करत नाही, कायदेशीर रूप त्याला प्राप्त होऊ देत नाही। तर हे चुकीचं आहे मित्रांनो। कोणत्याही बिझनेस असू दे, आपण व्यक्ती आहोत, आपले स्वतःची आयडेंटिटीसाठी आपल्याकडे पॅन कार्ड असतं, आधार कार्ड असतं, वोटर्स कार्ड असतं, लायसन असतं, त्यानंतर राशन कार्ड असतं, आपलं स्वतःचं बँकेत सेव्हिंग अकाउंट असतं, व्यक्ती आहोत ना आपण। तर ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यक्ती म्हणून जर करत असतो तर बिझनेससाठी का नाही करायचं? त्यामुळे प्रोप्रायटरशिप बिझनेससाठी मित्रांनो तुम्हाला लागतं काय काय लागतं तर सगळ्यात आधी तुम्ही ज्या भागात व्यवसाय करत आहात तर त्या भागातलं तुम्हाला स्थानिक जे काही लोकल बॉडी असते, जसं की आता मुंबईमध्ये बीएमसी असते, बृहन्मुंबई महानगरपालिका, तर त्या महानगरपालिकेचं तुम्हाला शॉप इस्टॅब्लिशमेंटचं लायसन अर्थात गुमस्ता हे लायसन लागतं। दुसरं तुम्हाला उद्योग आधार लागतो। तिसरं तुम्हाला जर जीएसटी ऍप्लिकेबल होत असेल तर जीएसटीचं लायसन, आणि चौथं प्रत्येक वर्षी इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल करणं। ह्या 4 गोष्टी मित्रांनो तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे प्रोप्रायटरशिपच्या बिझनेसमध्ये। दुसरं पद्धती आहे, प्रकार आहे बिझनेसचा, ते म्हणजे पार्टनरशिप फर्म। तसं पाहता भारतासारख्या देशामध्ये पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी नाही, पण तरी सुद्धा आपण पार्टनरशिप फर्म जे आहे, पार्टनरशिपचा एक वेगळा कायदा आहे, त्या पार्टनरशिप ऍक्ट, त्या ऍक्ट प्रमाणे आपण पार्टनरशिप फर्म रजिस्टर करू शकतो। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागतं काय तर त्यासाठी आपल्याला पार्टनरशिप ऍक्ट प्रमाणे पार्टनरशिप डीड बनवावी लागते। कमीत कमी 2 पार्टनर लागतात आणि त्या 2 पार्टनरचं मग जे काही शेअरिंग रेशो असेल आणि इतर ज्या काही म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतात तर त्याप्रमाणे ती पार्टनरशिप डीड बनवून त्याचा आपल्याला नंतर पॅन कार्ड काढावं लागतं। पॅन कार्ड काढल्याच्या नंतर मग तुम्हाला त्याच्यावरती स्थानिक लोकल जी बॉडी असते त्यांचं लायसन अर्थात गुमस्ता लायसन घ्यावं लागतं, उद्योग आधार घ्यावा लागतो, जीएसटी नंबर घ्यावा लागतो। तुम्ही कोणत्या पद्धतीचा बिझनेस, जर फूडचा बिझनेस करत असाल तर तुम्हाला एफडीएचं लायसन घ्यावं लागेल। प्लास्टिक आणि रबर इंडस्ट्रीचा बिझनेस करत असाल तुम्ही तर तुम्हाला मग पॉल्युशनचं सर्टिफिकेट घ्यावं लागेल। तर असे वेगवेगळे त्याच्यामध्ये आणखीन प्रकार आहेत। तिसरा बिझनेस आहे मित्रांनो एल-एल-पी। एल-एल-पी हा भारतासाठी नवीन कन्सेप्ट आहे। एल-एल-पी म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, ही सुद्धा एक पद्धतीची पार्टनरशिप फर्म असते। पण मित्रांनो एल-एल-पी मध्ये पार्टनर्स जे असतात त्यांना पार्टनर्स न म्हणता ते डायरेक्टर असतात, डायरेक्टर म्हणून संबोधलं जातं। त्यांची लायबिलिटी जी असते ती लिमिटेड असते आणि एल-एल-पी जी आहे ती एमसी अर्थात मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्या अंडर तिचं रजिस्ट्रेशन केलं जातं। त्याच्यासाठी एमओए लागतो, एओए लागतो,
डायरेक्टर जेवढे असतात त्या म्हणजे मिनिमम 2 डायरेक्टर लागतात. त्यांचा डीन नंबर लागतो, डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, त्यांची डिजिटल सिग्नेचर लागते. कंपनीचं नाव तुम्हाला MCAच्या साईडवरनं रजिस्टर करून घ्यावं लागतं. नेचर ऑफ बिझनेस काय ते सगळं सांगावं लागतं. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला भेटतं सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन आणि त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट. मग तुमचं पॅन कार्ड येतं, तुमचा टॅन नंबर येतो आणि मग लोकल जे काही डॉक्युमेंट्स इतर आहेत जसं की गुमस्ता झाला, त्यानंतर उद्योग आधार जर काढायचं असेल तर ते तुम्ही काढू शकता. त्यानंतर तुम्ही म्हणजे फूड इंडस्ट्री कोणती इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीचं तुम्हाला मग तसं लायसन लागेल. त्या इंडस्ट्रीचं तुम्हाला GSTचं सर्टिफिकेट घ्यावं लागेल. इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असाल तर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन घ्यावं लागेल. तर असे वेगवेगळे कायदेशीर बाबी आहेत ते आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. आणि वर्षाच्या शेवटी सगळ्यात शेवटी आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावं लागतं, GSTचं रिटर्न करावं लागतं. तर ह्या काही ठराविक गोष्टी आहेत ज्या आपल्याला LLP मध्ये कराव्या लागतात. चौथा आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मित्रांनो ही म्हणजे फार म्हणजे जुनी आहे आणि तो कन्सेप्ट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे ती एक आपली स्वतःची प्रायव्हेट कंपनी असते. ती तिला जरी सरकारी नियंत्रण असतं तिच्यावरती पण ती एक प्रायव्हेट असते. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपल्याला MC अर्थात मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या अंडर रजिस्टर करून घ्यावं लागतं. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कंपनीचं नाव रजिस्टर करून घ्यावं लागतं. त्यानंतर कमीत कमी 2 डायरेक्टर लागतात. त्यांचं आपल्याला DIN अर्थात डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर घ्यावा लागतो, डिजिटल सिग्नेचर घ्यावी लागते, MOA बनवावा लागतो, AOA बनवावा लागतो. मग त्यानंतर आपलं पॅन कार्ड येतं, टॅन नंबर येतो आणि आपण बिझनेस ऑफ इन्कॉर्पोरेशन आणि बिझनेस ऑफ कमेन्समेंट हे 2 सर्टिफिकेट आले की आपल्याला बँकेमध्ये करंट अकाउंट वगैरे ओपन करून आपला व्यवसाय जो आहे तो अधिकृतरित्या सुरू होतो. आणि मग इयर एंडला आपल्याला जर आपला टर्नओव्हर 1 CRच्या वरती जात असेल तर आपल्याला टॅक्स ऑडिट लागतं. टॅक्स ऑडिट करून घेणं आपल्याला कंपल्सरी असतं. स्टॅच्युटरी ऑडिट असतं. आपल्याला एक CA नेमून घ्यावा लागतो LLP मध्ये सुद्धा आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सुद्धा. तर ह्या काही गोष्टी आहेत. नंतर आपल्याला पूर्ण इन्कम टॅक्स रिटर्न करावं लागतं, ऑडिट रिपोर्ट सबमिट करावे लागते. ROC ला प्रत्येक वर्षी आपल्याला रिपोर्ट सबमिट करावे लागतात. त्यानंतर 5वी मी सांगितली होती OPC अर्थात 1% कंपनी. तर 1% कंपनी हा कन्सेप्ट भारतामध्ये नवीन आहे. प्रोप्रायटरशिप जसं सुरुवातीला मी सांगितलं व्यक्तिगत तुम्ही सुरू करू शकता. तर अशाच लोकांसाठी पण ज्यांना थोडंसं प्रोफेशनल पद्धतीने स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर अशा वेळेला तुम्हाला OPC अर्थात 1% कंपनी रजिस्टर करून घ्यावी लागते. OPCचं रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्हाला MC अर्थात मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या माध्यमातूनच करावं लागतं. त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला एक डायरेक्टर नेमावा लागतो. म्हणजे तुम्ही स्वतः व्यक्ती असाल तर वैयक्तिक तो डायरेक्टर असतो आणि दुसरं तुम्हाला नॉमिनेशन एक द्यावं लागतं. त्यानंतर तुम्हाला MOA असेल AOA असेल ते काढावं लागतं. तुम्हाला स्वतःचं कंपनीचं वेगळं पॅन कार्ड असेल, टॅन नंबर असेल तो तुम्हाला काढावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला CA नेमावा लागतो किंवा जो कोणी तुमचा कन्सल्टंट असेल त्याला सांगून या सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागतात. त्यानंतर तुम्हाला इन्कॉर्पोरेशनचं सर्टिफिकेट भेटतं. नंतर सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट भेटतं. मग लोकल डॉक्युमेंट्स असतील जर आपल्याला वाटत असतील तर ते आपण मग करून काढून घेऊ शकता. तसं काय एवढं कंपल्सरी नसतं. पण मग तुम्हाला GSTचा नंबर आहे ते तुम्हाला घ्यावा लागतो डिपेंडिंग अपॉन युअर बिझनेस. तुमचं जर इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये असाल तर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन घ्यावं लागतं. पोल्युशनचं सर्टिफिकेट लागत असेल तर ते घ्यावं लागतं. फूड इंडस्ट्रीच्या संदर्भात असेल तर FDA किंवा FSSAIचं लायसन घ्यावं लागतं. तर एकंदरीत मित्रांनो ह्या 5 पद्धतीच्या मी कंपनी तुम्हाला सांगितल्या आणि त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंटेशन किंवा त्याच्या लिगल कंप्लायन्सेस काय काय लागतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मला कमेंटमध्ये देऊ शकता. आणि माझा मोबाईल नंबर तर मी दिलेलाच आहे. तर तुम्ही मला कॉल करून सुद्धा मला विचारू शकता. तर पुन्हा एकदा आपण एक रिव्हिजन करूया. कोणकोणते प्रकार असतात. तर प्रोप्रायटरशिप बिझनेस असतो, पार्टनरशिप फर्म असते, त्यानंतर LLP असते, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते आणि OPC. ह्या 5 बिझनेसेसच्या प्रकाराबद्दल मी तुम्हाला माहिती दिली. त्या संदर्भात लागणाऱ्या कायदेशीर बाबी गव्हर्नमेंट कंप्लायन्सेसच्या बाबतची मी माहिती दिली. होप्स मित्रांनो तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की तो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचे कमेंट म्हणजे तुमचं जे अभिप्राय आहे, तुमचं जे मत आहे ते माझ्यासाठी खूप म्हणजे मला प्रेरणादायी ठरतं. आणि तुमचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे कॉल मला प्रेरणादायी ठरतात. तर मित्रांनो चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.